मॅनिफेस्टेशनमध्ये व्हिज्युअलायझेशन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आता तुम्ही म्हणताल की व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? तर एखादी गोष्ट ऑलरेडी तुमच्या आयुष्यात आहे असं गृहीत धरून पुढे चालणे. की जसं आता मला समजा एखादा बंगला हवा आहे किंवा मला 3 BHK घ्यायचं आहे, 4 BHK घ्यायचं आहे. त्यानुसार माझे गोलही ठरलेले आहेत आणि त्यानुसार मी ॲक्शन अफर्मेशनसुद्धा करते आहे. ठीक आहे. तर तो बंगला ऑलरेडी मी घेतलेला आहे. मी त्याची वास्तुपूजा बघितलेली आहे. घर कसं आहे, कुठल्या जागेत आहे, किती खोल्या आहेत, त्याचं फर्निचर कसं आहे, किचन कसं आहे, या सगळ्या गोष्टी मी जेव्हा डोळ्यापुढे आणते, व्हिज्युअलाइज करते, त्यावेळेस माझ्या आतून एक जो आनंदाची फ्रिक्वेन्सी तयार होते, ती युनिवर्सला पोचते. आणि जेव्हा तुमच्या आनंदाची फ्रिक्वेन्सी त्या गोष्टीबाबत जेव्हा ती आहे असं तुम्ही दाखवता, तेव्हा युनिवर्स त्या गोष्टीला तथास्तु बोलतो आणि ती गोष्ट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचते. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला व्हिज्युअलाइज करायला विसरू नका. ज्याला कुणाला पार्टनर हवा आहे त्यांनी माझा कसा नवरा असेल किंवा माझी कशी बायको असेल ते व्हिज्युअलाइज करा, की ही माझी बायको आहे, हा माझा नवरा आहे, मग ती घरी माझी वाट बघते, तो घरी माझा वाट बघतोय. किंवा ज्याला बाळ हवं आहे, की हा माझा मुलगा, ही माझी मुलगी. म्हणजे हे सगळं तुम्ही व्हिज्युअलाइज करा. आणि जेव्हा तुम्ही हे व्हिज्युअलाइज करता, ज्यावेळेस तुम्ही आनंदाची फ्रिक्वेन्सी युनिवर्सला देता, त्या गोष्टी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतात. त्याच्यामुळे अफर्मेशनमध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग व्हिज्युअलायझेशन. ज्याला येत नसेल त्यांनी काय करा, की ते म्हणा, लिहून काढा, की मला घर दिसलं आहे, मला हा बंगला दिसत आहे, हा बंगला माझा आहे, माझ्या बंगल्यात एवढ्या खोल्या आहेत, बंगल्याच्या बाहेर अशी अशी गाडी लागलेली आहे, माझ्या बंगल्याच्या डाव्या बाजूला गार्डन आहे. हे सगळं तुम्ही लिहा, कारण की लिहिताना तुम्ही तुमचा मेंदू, तुमचं लक्ष, तुमचे डोळे म्हणजे हे सगळं एका ठिकाणी असतं आणि ते जास्त लवकर लक्षात राहतं. मग जसं जसं तुम्ही लिहिताल तसं तसं ते सबकॉन्शियस माइंडमध्ये ॲड होत जातं आणि नंतर मग तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करायला खूप सोपं जातं. विसरू नका, जे हवं आहे ते ऑलरेडी आहे असं गृहीत धरा, ते पहा आणि मग जादू पहा. ती लवकरात लवकर गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल. अशाच नवनवीन व्हिडिओसोबत मी तुमच्यापर्यंत येणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.